आज आहे भावाचा उपवास. तर मी आज भावाचा उपवास धरलेला आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो असतो तो भावाचा उपवास असतो असं म्हणता. कोणी कोणी नागदेवतेचा पण उपवास म्हणतं. तर आमच्या इकडे भावाचा उपवास म्हटलं जातं. तर मी आज धरलेला आहे भावाचा उपवास. तर मला पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मार्केटला जाऊन घेऊन यायचं होतं. तर मी ते माझं सगळं आवरून घेतलं. चहापाणी वगैरे झालं आणि आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे झाले आणि जे काही मला सर्व साहित्य लागणार होतं ते मी घेऊन आले जाऊन मार्केटला. नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. झालेली आहे सकाळची सुरुवात. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे भावाचा उपवास. कोणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागपंचमीचा उपवास पण म्हणतं, कोणी भावाचा उपवास म्हणतं. आम्ही तर भावाचा उपवासच म्हणतो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी असतो. आज रविवार आहे आणि उपवास पण आहे. तर उपवास धरलेला आहे. इकडे पूजेचं सगळं साहित्य आणलेलं आहे. आता मी मार्केटला जाऊन ते सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित. आता पूजा करायची आहे. बाकी वस्त्रमाळ वगैरे सगळं तयार करून ठेवलेलं आहे मी. तर आता पूजा पण करायची बाकी आहे. उद्या पण करता पूजा, पण आज पण करता, उद्या पण करता, असं काही नाही. तिकडे गावी होतो तर आम्ही वारुळाला वगैरे जायचो नागपंचमीच्या आदल्या दिवशी आणि नागपंचमी दिवशी पण जायचं. पण इथे कुठे वारुळ भेटणार आणि काय. तर जसे आहे तसे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत, प्रत्येक ठिकाणचे म्हणजे पूजा करायची वेगवेगळी पद्धत असते. तशा ह्याच्याने करायला लागतं. तर इथे आणलेलं आहे ते छोटंसं पोस्टर वगैरे आणले मी पूजेसाठी. तर चला आता मी पूजा वगैरे करून घेते. उपवासाचं पण बनवायचं आहे. आणि तुम्ही पण अशीच पूजा करता का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या इकडे पण अशीच म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी पण पूजा करता आणि नागपंचमी दिवशी पण पूजा करता का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मी आता लागते पूजेला. इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी. बघा, पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे. सर्व तयार करून ठेवलेलं आहे. चला तर आता पूजाला सुरुवात करते. इथे देवाचं ताट पूर्ण तयार करून ठेवलेलं आहे आणि उपवास पण असल्यामुळे फळं पण आणायची होते जाऊन. त्याच्यामुळे सकाळी लवकरच आवरलं आणि मार्केटला गेले आणि ताजं ताजं फ्रेश फुलं वगैरे सगळं घेऊन आले. खूप छान वाटतं श्रावण महिन्यामध्ये सण येतात आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि आता उद्या सोमवारचं नागपंचमी पण आहे, श्रावणी सोमवार पण आहे. अजूनच छान वाटतं सकाळी लवकर उठून महादेवाच्या मंदिरात वगैरे जायला. खरंच खूप छान वाटतं. तर बघा इथे हे पोस्टर लावून दिलेलं आहे छोटंसं मी. आणि दरवर्षी मी इथेच लावत असते हे पोस्टर. थोडंसं चिकटवून द्यायचं, लगेच चिकटून जातं. हराळी, अगरडा हे सगळं आणलेलं होतं. स्वच्छ धुवून पेंडी बांधून घेतली होती. परत लाह्या, फुटाणे, दूध हे सर्व ठेवून घेतलं. बेल पण ठेवून घेतलं आणि एक फळ ठेवलं. काही केळी वगैरे जे असेल ते ठेवायचं. मी सफरचंद आणलेलं होतं ते ठेवलं आणि मग नंतर फुलं वाहिले आणि हळदी कुंकू वाहून घेतलं. नंतर पहिली ही पूजा करून घेतली आणि मग नंतर देवपूजा करू म्हटलं, कारण दोन्ही एकदम पसारा होतो तिथे, म्हणून लगेच देवपूजा करायला घेतली. बघा इथे सगळे स्वच्छ देव वगैरे धुवून घेतले आणि मग देवपूजा करून घेतली. कारण एकदा उशीर झाला ना, सकाळी खूप उशीर होतो, म्हणून सकाळी लवकरच लागली होती मी कामाला. देवाकडे एकच प्रार्थना केली की म्हटलं माझ्या भावाला नेहमी आनंदी ठेवा आणि माझं पण आयुष्य त्याला लागो, हीच प्रार्थना आहे देवाकडे माझी. तर चला इथे माझी देवपूजा वगैरे झाली. आणि कशी झाली देवपूजा वगैरे, ही पूजा कशी झाली नागपंचमीची ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. बघा किती छान वाटतंय खरंच. अजून उद्या पण पूजा करायची आहे. बघा इकडे सर्व पूजा झालेली आहे माझी. तुम्ही पण अशीच करता का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला आता स्वयंपाकाला लागते मी. इथे भगर भाजून घेतले. भाजून जर भगर बनवले ना तर छान होते भगर, त्याच्यामुळे मी भाजूनच बनवत असते. भगर आमटी आणि बटाट्याचे बारीक बारीक चकत्या करून त्याचे थोडंसं तिखट मीठ टाकून थोडंसं कूट टाकून ते पण छान लागतं. ते बनवणार आहे. स्वयंपाक बनवायचं अजून बरंच बनवायचं. कोणी कोणी म्हणतात साबुदाणा नाही खात बरं का. आमच्या इकडे तर म्हणायचे आज साबुदाणा नाही खात. त्याच्यामुळे मी भगर आमटी आणि थोडे बटाट्याचे असे चकत्या बनवून त्याचं थोडंसं तिखट छान लागतं म्हणून ते एक बनवत आहे मी. रताळे उकडले तर उकडणार आहे, नाहीतर नाही उकडणार, कारण वेळ झाला आहे भरपूर, बराच वेळ लागेल अजून. चला घेते बनवायला मी. अशा पातळ पातळ छान अशा चकत्या कट करून घेतल्या बटाट्याच्या मी.
पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी हिरवी मिरची टाकली आणि चांगली थोडीशी परतल्यानंतर मग ते काप केलेले बटाट्याचे ते टाकून घेतले. जास्त असे एकदम पातळ पण नाही करायचे, थोडेसे मीडियम ठेवायचे, नाहीतर ते चिकटतात सगळे पॅनला खाली. मीठ आणि थोडंसं पाणी टाकून एकदम नॉर्मल पाण्याचा शिडका देऊन झाकून ठेवायचं. छान असं मऊ होता आणि मग नंतर थोडंसं कूट टाकून द्यायचं वरतून, खूप छान लागतं. थोडंसं पाणी टाकायचं खाली चिकटत नाही म्हणून. एकदम नॉर्मल. 10-15 मिनिट झाकून ठेवलं ना छान होतं. खूप नंतर टाकायचं थोड्या वेळाने मऊ झाल्यानंतर. आमटीला पण लगेच फोडणी देते. भगर तेवढी शेवटी ठेवून देते, कारण भगर गरम गरमच छान लागतं, त्याच्यामुळे भगर शेवटीच बनवायची. थोडीशी बनवायची आहे, म्हणजे दोघींना उपवास आहे, त्यांना अजून स्वयंपाक बनवायचा आहे. काय भगर आमटीला वेळ नाही लागत, पटकन होऊन जातं, त्याचं काही वेळ लागत नाही. आणि पोळी भाजी बनवायची. बस, आणि दोघींनाच उपवास असल्यामुळे थोडंसं केलं तर होऊन जातं. झालेलं आहे इकडे सगळं स्वयंपाक वगैरे. तर इकडे बनवलेलं आहे बटाट्याचं सुकं, आणि इकडे भगर बनवली, आमटी बनवली, चपात्या बनवल्या, म्हणजे सरांना भाजीपोळी बनवली, आणि आम्हाला इकडं सगळं उपवासाचं बनवलं. कैरी पण कट करून घेतली. कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.